भक्तीची संतत गोडी, तव भक्तीची संतत गोडी, विनवी तव पायी नको रे देवा मज काही, नको रे देवा काही, द्यावयाचे असेल तुझ तर, द्यावयाचे असेल तुझ तर, एकच ते देई नको रे देवा मज काही, नको रे येशू मज काही. असं म्हणून आपण देवाला प्रसन्न करूया, ठीक आहे? म्हणजे तो प्रसन्न होईल आणि आपल्याला सगळे आशीर्वाद देऊन टाकेल. असं समजू नका की हे काय असं गाणं, आम्ही तर देवाकडनं इतकं सारं मागायला इकडे आलेलो आहोत, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आणि तुम्ही आम्हाला असं गायला गावताय की नको रे देवा मज काही. बेटा, देवाला प्रसन्न करायची रीतच अशी असते. देवाच्या पोटात घुसायची रीत ही आहे की त्याला म्हणायचं, देव बाप्पा काही नको, देव बाप्पा तुझा आशीर्वाद डोक्यावर असू दे, देव बाप्पा तुझा हात डोक्यावर असू दे, तुझी दया तुझी कृपा माझ्यावर मुलाबांवर घरावर असू दे. आणि असं म्हणत 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 त्याच्या जवळ गेलो ना, सगळे आशीर्वाद देऊन टाकतो तो आपल्याला. काही देणार नाही असं नाही. पहा तुम्ही नंतर याचा अनुभव आज घ्याल, ठीक आहे? चला तर करा मग आराधना. धन्यवाद. तुझे आभार स्वामी राजा. ये आणि तुझी जागा घे, सभेला आशीर्वादित कर, सेवकाद्वारे आमची भेट घे. धन्यवाद. नकोस देऊ उच्च पदासन, नकोस देऊ उच्च पदासन, मला न याचा मोह दयाघन, मला न त्याचा मोह दयाघन. या लोभाने मनुज मनुजपण, या लोभाने मनुज मनुजपण विसरून या जाई नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. द्यावयाचे असेल तुझ तर, द्यावयाचे असेल तुझ तर, एकच ते देई नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. धन्यवाद स्वामी राजा. बघ तुझी सगळी माणसं, तुझे सारे भक्त तुला काय म्हणताय. शनिवारी येणारे भक्त आहेत, काही लोक पहिल्यांदाही आलेले असतील, पण बघ स्वामी राजा कशी तुझी आराधना करतायत आणि कसं तुला म्हणतायत की देवप्पा काही नको, देवप्पा काही नको, आमच्या बरोबर तू राहा देवप्पा, आम्हाला आशीर्वाद दे, तुझा हात आमच्यावर असू दे, तुझी दया दे. बघ प्रभू कशी ही सगळी अनाथ पडलेली, ज्यांना कोणी कैवारी नाही, ज्यांचा कोणी वाली नाही, अशी इथं जमलेली देवप्पा तुझ्या दरबारातले तुझे भक्त बघ, त्यांची आठवण कर माझ्या स्वामी राजा, त्यांची आठवण कर. तुझ्या सेवकाद्वारे आज त्यांची भेट घे, त्यांच्याशी बोल, त्यांना चिन्ह चमत्कार, त्यांना आरोग्य, सगळं काही त्यांच्या जीवनामध्ये करून दाखव दे बाप्पा. तू कार्य कर माझ्या स्वामी राजा, तू कार्य कर. हालेलुया. धन दौलत जगी मजला न लगे, धन दौलत जगी मजला न लगे,
अंती ज्याला कसरही लागे, अंती ज्याला कसरही लागे. कधी कधी पैसाही उपयोगी येत नाही ना. भरमसाठ पैसा जरी कधी कधी आपल्याकडे बँकेत असला तरी देव न करो असं काही झालं, समजा डॉक्टरांनीच असं काहीतरी सांगितलं की ज्या आजाराचं निदान नाही, ज्याला उपाय नाही, ज्याला या अख्ख्या जगात कुठलंही औषध चालत नाही, मग अशा वेळेला माणूस काय म्हणेल? अशा वेळेला माणसाला असंच काहीतरी गावं लागतं. काय गावं लागतं? धन दौलत जगी मजला न लगे, धन दौलत जगी मजला न लगे, अंती ज्याला कसरही लागे, अंती ज्याला कसरही लागे. या चिंतेने धनिकही जागे, या चिंतेने धनिकही जागे, रात्री निज नाही, नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. मग देव विचारतो, तू असं म्हणत माझ्याकडे येतो, तुला हवं तरी काय राजा? तर मग कवी म्हणतो, कृपा जगावर तुझी एवढी, एवढी म्हणजे खूप मोठी, एवढी आशा माझी प्रभू केवढी, छोटी, अगदी छोटी. तव भक्तीची संतत गोडी, विनयी विनवी तव पायी. की तुझं सानिध्य मला दे रे बापा, तुझ्या सहवासात तुझा भक्त म्हणून मला आयुष्यभर बसायची मला संधी दे, मला दुसरं काही देऊ नको. तुझी जी महान कृपा या जगावर आहे त्यातली थोडी काढ आणि माझ्या जीवनावर टाक, त्यातली थोडी काढ माझ्या घरावर टाक, त्यातली थोडी काढ माझ्या बायकोवर, नवऱ्यावर आणि मुलांवर टाक. मी तुला काही मागत नाही दे बाप्पा, मी तुला काही मागत नाही. आणि माणूस जेव्हा या बिंदूपर्यंत येऊन पोहोचतो त्या माणसाला देव कशासाठी नाही म्हणत नाही. याचं जिवंत उदाहरण मी आणि देवाचे दास माझे पती पीटर सर आहेत. हालेलुया, धन्यवाद. कृपा जगावर तुझी केवढी, आशा माझी प्रभू एवढी. हालेलुया. तुझे आभार मानते देव बाप्पा, तुझ्या भक्तांना घेऊन तुझ्या समोर येते, त्यांची हृदय बघ आणि त्यांना आज दे प्रभू, जे मागतील ते दे, जे मागतील ते दे स्वामी राजा, जे मागतील ते दे. कृपा जगा जगावर तुझी केवढी, आशा माझी प्रभू एवढी, आशा माझी येशू एवढी. तव भक्तीची संतत गोडी, तव भक्तीची संतत गोडी, विनवी तव पायी, नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. द्यावयाचे असेल तुझ तर, द्यावयाचे असेल तुझ तर, एकच ते देई, नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. टाळ्या वाजवून त्याची आराधना करणार ना, करा.
धन दौलत जगी मजला न लगे, धन दौलत जगी. यावेळेला आपल्यामध्ये पहिलं दानपात्र झालेलं आहे आणि आता आपण दुसरं दानपात्र फिरवणार आहोत, ज्याला ऋतूतील उत्तम बीजाचं दान म्हणतात. तुम्हाला आतापर्यंत ते कळलं असेल. देवाच्या दासाला प्रभूंनी मार्गदर्शन केलं की चर्चच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भक्तांकडनं हे दान गोळा कर आणि भक्तांसाठी प्रार्थना कर. तू कर तर मी भक्तांच्या प्रार्थनेला उत्तर देईन. तर तुम्ही तुमची पाकिटे जर आणलेली असतील तर ह्या टोपल्या तुमच्याकडे येत आहेत, त्या टोपल्यांमध्ये आपली पाकिटं टाका आणि अशीच आपली टाकली असं नको. काय हवंय तुम्हाला? क्या चाहिए बेटा? क्या तकलीफ है? बोल. क्या तकलीफ है तुझे? बोल ना राजा, बोल. ते टाकताना तो जो काही त्रास असेल ना तो प्रभूला सांगा. ठीक आहे? आणि तुम्ही तो सांगितला की इथं आता येतील देवाचे दास आणि मग तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहेत. ज्यांनी हे टाकलेलं आहे, टाकणार आहेत, अशा सगळ्यांसाठी हात ठेवून प्रार्थना करणार आहेत की प्रभू, लोकांनी तुला काहीतरी हे टाकताना मागितलंय, मला तर माहित नाही, पण तू अंतर्यामी, तुला माहित आहे. लोकांच्या इच्छा पूर्ण कर आणि पहा तुमच्या इच्छा तो पूर्ण करेल. आश्चर्याचे धक्के बसतील तुम्हाला, पायाखालची जमीन सरकेल तुमच्या. वाचून तुम्ही बघत राहाल आणि म्हणाल देव असावा तर असा, नाहीतर नसावा. सरळ सोड. देव असावा तर असा, नाहीतर नसावा. हालेलुया. मग त्याची आराधना करायची, कायम ठेवायची त्याची आराधना. मग आपण हेच गीत पुढे गाऊन त्याची आराधना करूया की नको रे देवा मज काही, धन दौलत जगी मजला न लगे. धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद स्वामी राजा, तुझे आभार, तुझी स्तुती प्रभू. तुला मान महिमा गौरव सन्मान, तुला मान महिमा गौरव सन्मान. तुझ्या लोकांच्या स्तुती स्तवनामध्ये बसणारा तू देव आहे. तुझं वचन आहे जिथं दोघे किंवा तिघे तुझ्या नावात जमतात तिथे तू आहे प्रभू. आज शेकडो लोक तुझ्या नावात इथे जमा झालेले आहेत. तू इथे आलेला आहेस म्हणून तुला धन्यवाद. तू लोकांना आशीर्वादित करणार आहेस म्हणून तुला धन्यवाद. पीटर सरांचा वापर तू करणार आहेस. जसं पॉलच्या हस्ते असाधारण चमत्कार तू केले, तसे आज पीटर सरांच्या हस्ते तू असाधारण चमत्कार करणार आहेस म्हणून तुला धन्यवाद. तुझे आभार, तुझी स्तुती, तुला मान, तुला महिमा, तुला गौरव, तुला साष्टांग, तुला दंडवत, तुला नमस्कार, तुझी भक्ती माझ्या स्वामी राजा, तुझी भक्ती दे बाबा, तुझी भक्ती. धन दौलत जगी मजला न लगे, धन दौलत जगी आम्हा न लगे. अंती जाला कीडा लागे, अंती जाला कीडा लागे. धन दौलत जगी आम्हा न लगे, धन दौलत जगी आम्हा न लगे. अंती जाला कसरही लागे, अंती जाला कसरही लागे. त्या चिंतेने धनी कै जागे, त्या टेन्शनने धनी कै जागे. रात्री झोप नाही नको रे.